आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, तर मुलांच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं हा मोठा सर्व आयांना पडणारा प्रश्न आहे. पण मुलांच्या डब्यासाठी सगळ्याच आया हेल्दी असं काहीतरी बनवायचा हा हेतू असतो. तर आज आपण अगदी सोपं आणि साध्या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी छान असे पौष्टिक मुगाचे चिले किंवा मुगाचे उत्तापे करणार आहोत. तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. आता इथं मी 1 वाटी मुगाची डाळ आहे ते 2 ते 3 तास भिजत ठेवली होती. बघा 2 ते 3 तासातच मुगाची डाळ आहे ती छान भिजली जाते. आता आपण ह्यातलं पाणी आहे ते काढून घेणार आहोत. डाळ हलकीशी आपण कोरडी करून घेणार आहोत, म्हणजे जास्त त्यात पाणी राहता कामा नये. आता ही मुगाची डाळ आहे ती मिक्सरच्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही भिजत घातला तरी पण चालेल, किंवा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर रात्रभर भिजत घातला तरी पण चालेल. आता ही मुगाची डाळ आपण वाटतानाच त्यामध्ये मी 1 अर्धी वाटी रवा घालणार आहे. रवा कोणता पण घालू शकता, जाड किंवा बारीक. इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. आता इथं अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मुलांना जसं आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथं 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे बघू शकता पाणी कमी जास्त थोडंसं लागू शकतं आणि याप्रमाणे आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आहे ते एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करून घेते. आता इथे बघू शकता कन्सिस्टन्सी जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे. असं चमच्याला बसेल एवढं आपण ही कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाव चमचा ह्याच्यात हळद घालून घ्यायची आहे, म्हणजे चिल्याला छान असा कलर येईल. आता हे मिक्स करून घेऊया. यात आपण इनो, सोडा किंवा दही अजिबात वापरणार नाही आहोत, तरी पण हे चिले आहे ते अगदी दिवसभर ठेवले तरी मऊसूत राहतात. आता यामध्ये आपल्याला थोड्या भाज्या घालायच्या आहेत. तर इथं मी कांदा, टोमॅटो, थोडंसं गाजर किसून घातलेलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे. मिरची आपण वाटतानाच घातलेली आहे. वाटताना नको असेल तर तुम्ही इथं बारीक चिरून घातली तरी पण चालेल, आणि भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही इथं किसून घातल्या तरी पण चालेल. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण हे याचे उत्तापे करून घेणार आहोत. हे काय आपल्याला फर्मेंटेशन करायची गरज नाही आहे. मुगाचे चिली आहेत किंवा उत्तापे आहेत ते पचायला खूप हलके असतात आणि मुलांना सुद्धा आवडीने खातील. खूप हेल्दी आहेत. आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पळीनं हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तव्यावर. अगदी 1 ते 1.5 चमचा घालून घ्या आणि हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे. आपण छोटे छोटे ह्याचे उत्तापे करणार आहोत, त्यामुळे 1 ते 1.5 पळी घातला आणि छान असे जेवढे आपल्याला पातळ पसरता येईल असे पसरून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यावर झाकण ठेवून वरची बाजू आहे ती आपण छान अशी वाफवून घेणार आहोत. हलकंसं मी तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे ते कोरडे पडायला नको म्हणून. 2 ते 3 सेकंदाची वाफ देऊन आपल्याला ह्याचं झाकण काढून घ्यायचं आहे. वरून बघू शकता छान असं शिजलं गेलेलं आहे पीठ. आता ह्याला पलटी घेऊन दोन्ही बाजूनं आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर हे आपल्याला दोन्ही बाजूनं भाजून घ्यायचे आहेत. अगदी छान मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांना आवडतील असे हे मुगाच्या डाळीचे चिले आहेत. बघा किती छान असे भाजले गेलेले आहेत. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. याप्रमाणे आपण सर्व हे मुगाच्या डाळीचे उत्तापे आहेत ते करून घेणार आहोत. इथं परत एकदा दाखवते. 1 पळीभर ह्याच्यात घालायचं आहे बॅटर आणि हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे. आपण इथं इनो, सोडा न वापरता सुद्धा बघू शकता किती छान अशी जाळी वरून पडलेली आहे आणि खूप हलके तयार होतात, पचायला सुद्धा हलके लागतात. याप्रमाणे हे सर्व उत्तापे मी तयार करून घेतलेले आहेत.
तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि आता मुलांची शाळा चालू झालेली आहेत तर सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा नाश्त्यासाठी असे उत्तापे जरूर करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत, फ्रेंड्ससोबत. आणि मस्त असे मऊसूद अगदी कमी तेलात हे तयार होतात, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.